राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेतली। त्यांच्याकडे विनंती केली की माझी अपहरणाची हे तिसरी घटना आहे आणि नांदेड क्राईम वॉर्ड आहे। यापेक्षा एक 4-5 घटना अशा मोठ्या घडल्यात। 5ही घटनेमध्ये तेच आरोपी आहेत। ते आरोपी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे निकटचे संबंध आहेत। हे सगळे मी पुरावे दिलेत, हे पुरावे दाखवलेत, फोटो आहेत। आमदारच्या गाडीमध्ये आरोपी फिरतोय, किती दुर्दैवी गोष्ट आहे। आमदारचा लोगो असलेली गाडी, आज हे आमदारचा लोगो असलेली गाडी, या गाडीत आरोपी फिरतोय आणि चिखलीकर साहेब म्हणतात की माझा यांच्याशी संबंध नाही। मग हे पुरावे सगळे आहेत। चिखलीकर साहेबाचा फोटो, त्यांच्या मुलाचा फोटो, हे आरोपीचा फोटो आणि हे पूर्ण गँगस्टरचा फोटो आहे। एवढे पुरावे असते वेळेस मी कसं खोटं बोलणार। हे गुन्हेगारी वाढत चाललेले आहे, म्हणून IPS दर्जाचे अधिकारी यांची समिती स्थापन करावी, कार्यक्षेत्राच्या बाहेरील आणि SIT मार्फत चौकशी करावी, तर हे गुन्हेगारी संपुष्टात येईल आणि खरा गुन्हेगार जो आहे तो समोर येईल। आणि माझी विनंती आहे अंजलीताई दमाने यांना, तुम्ही बीडकडेच लक्ष देता, नांदेडकडे बघा ना, किती गुन्हेगारी चालू आहे। तिसरा अपहरण आहे। आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांना माझी विनंती आहे, आम्ही मानतो त्यांनी सुद्धा मराठा समाजाचा माणूस आहे म्हणून पाठीशी घालू नये। कोणी गुन्हेगार असो, गुन्हेगाराला माफी करू नये। त्यांनी सुद्धा या घटनेकडे, नांदेडकडे लक्ष देण्याची गरज